नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्च्या फणसाची जवळा मच्छी टाकून केलेली भाजी। मस्त फणस भेटलाय, आयता कापून पण देताय भैया। तेल बिल नहीं लगाते? तेल लगाएंगे तो कितना बॉटल तेल जाएगा। हाँ बराबर है। काटून दूंगा। हाँ हाँ, वो बीच में का काटो। हाँ बस बस। तर हे बघा, हे मी त्या भाजीवाल्याकडनं फणस आणलेला तो कापून चिरून घेतला आणि त्याचे हे तुकडे केलेले आहेत आणि चांगले धुवून पण घेतलेत। हे बघा, मस्त असे कापून घेतलेले आहेत तुकडे आणि त्याला तो मधला भाग पण मी थोडा गर असतो ना तो काढायला लावलाय आणि त्याचे नंतर हे तुकडे केलेले आहेत। तर अशा तऱ्हेने हे फणसाचे तुकडे मी आता कुकरच्या डब्यात टाकलेत आणि हे आता मी उकडून घेणार आहे। ह्याला 2 शिट्या देणार आहे आणि नंतर बाहेर काढणार आहे। तर इकडे मी हा सुका जवळा घेतलेला आहे। हा छान साफ धुवून, चांगला चाळून धुवून साफ करून घेतलेला आहे। सुका जवळा मच्छी आहे ही, ती घेतलेली आहे फणसाच्या भाजीत टाकायला। तुम्ही जर व्हेज करायचं असेल तर तुम्ही ह्याच्या बदली काळा वाटाणा किंवा चणे असं टाकून सुद्धा करू शकता। तर इथे मी मच्छी घालून दाखवणार आहे म्हणून हा सुका जवळा घेतलेला आहे। कांदा घेतला आहे, लसूण आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तयारी करून ठेवलेली आहे। तर पुढची प्रोसेस आपण बघूया। तर हे बघा, हे आपण आता फणसाचे गरे चांगले उकडून घेतलेले आहेत, छान उकडलेले आहेत, गरम आहेत आणि हे थोडंसं आता आपण एक एक थोडे थोडे घेऊन आपण आता हे खलबत्त्यात कुटून घेऊया। कारण काय काय जण अख्ख्या पण अशा गऱ्यांची करतात भाजी परतून वाटप वगैरे घालून, पण आम्ही हे खलबत्त्यात घेऊन ठेचून सर्व छान मिक्स असं करून घेतो। तर हे बघा, हे मी फणसाच्या भाजीचे उकडलेले तुकडे ह्या खलबत्त्यात घेतलेले आहेत आणि ते आता आपण ठेचणार आहोत आणि ठेचून घेणार आहोत। छान असे मऊ ठेचले जात आहेत फणसाचे उकडलेले तुकडे। ही आपली भाजी ठेचून झालेली आहे। हे बघा किती मऊ मस्त झाली आहे ठेचून। ही अर्धी इथे मी ठेचून काढलेली आहे, बघतच असाल तुम्ही। छान ठेचली गेलेली आहे आपली फणसाची भाजी। आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तर आता मी लसूण घातलेली आहे, लाल मिरच्यांचे तुकडे घेतलेत ते घातलेत आणि कांदा घालते आणि हे आपण चांगलं परतून घेऊया। आता हा कांदा आपण चांगला परतून घेऊया। हा बघा छान परतला गेलाय आणि आता ह्याच्यात मी आलं लसूण पेस्ट टाकते। ही ऑप्शन आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घाला किंवा नका घालू। हे चांगलं परतून घेऊया। हे बघा, हे परतून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात हळद घातली आहे आपण आणि आता ह्याच्यात आपण तिखट घालूया। ऍक्च्युली ह्याच्यात आमच्या कोकणामध्ये तिळकुट घालतात, पण मी हे जवळा घालून करते म्हणून मी ह्याच्यात तिखट घालते। आणि व्हेज वगैरे करायचं असेल किंवा नुसती फणसाची भाजी करायची असेल तर मग आम्ही तिळकुट घालतो। आता हे मी तिखट घालते। तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला। थोडासा गरम मसाला घालते, तुम्हाला आवडत असेल थोडं धन्या जिऱ्याची पावडर पण टाकू शकता। आता हे चांगलं आपण परतून घेऊया।
आता हा जवळा घेतलाय मी, हा मगाशी सांगितलं तुम्हाला छान धुवून साफ करून घेतलेला आहे, तो मी याच्यात घालते. ही मच्छी आहे बारीक जवळा नावाची, ही अशी असते बघा. तर ही अशी साफ धुवून करून घ्यायची आणि घालायची याच्यात आणि चांगली परतून घ्यायची. हे बघा आपला जवळा चांगला आता मस्त परतून झालेला आहे. आता ह्याच्यात जी ही आपण भाजी ठेचून घेतलेली आहे ती मी घालत आहे. हे चांगलं आपण जवळा टाकल्यानंतर परतून घेऊया. बघा ही भाजी अशी छान परतून घ्यायची आणि ही आता आपण थोडं शिजत ठेवूया. चवीनुसार ह्याच्यात मी मीठ घालत आहे. हे चांगलं ढवळून घ्यायचं मीठ टाकल्यावर. मस्त वास येतोय आणि एकदम छान झालेलं आहे. तर हे पाणी आहे, हे थोडंसं ताटावरचं मी ह्याच्यात ताटातलं घेऊन ह्याच्यात टाकलेलं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया चांगलं आणि मग ह्याच्यावर आपण ताट ठेवून 2-3 वाफा देऊया. मग आपली भाजी तयार. हे बघा तर आपली भाजी ढवळून झाली आहे. आपण शिजत ठेवलेली आहे. पाण्याचा थोडंसं आपण पाणी शिंपडलेलं आहे, टाकलेलं आहे आणि आता हे ताट ठेवते मी. या ताटावर थोडं पाणी ठेवलंय आणि चांगली 2-3 वाफा देऊया याला. मग आपली भाजी रेडी. आपण याच्यात जवळा टाकल्यामुळे आपल्याला थोडं कोकम टाकायला लागेल, नाहीतर थोडी भाजी ना उग्रच लागायची. जवळा टाकला असल्या कारणाने मी याच्यात कोकम थोडेसे तुकडे करून घालते आहे. तर अशा रीतीने ही बघा आपली भाजी मस्त झालेली आहे. आतला जवळा सुद्धा चांगला शिजलेला आहे, वाफ चांगली मस्त लागलेली आहे आणि जवळा हा मिक्स होऊन आलेला आहे भाजीमध्ये. ही भाजी आपली ह्याच्यात हा जवळा मिक्स होऊन आलेला आहे, मस्त झालेली आहे. आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालूया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं खोबरं सुद्धा टाकू शकता याच्यावर. हे बघा कोथिंबीर टाकून झाल्यावर आपण छान ढवळून घेतलेलं आहे. अशा तऱ्हेने आपली फणसाची जवळा टाकून केलेली भाजी तयार झालेली आहे. खूप मस्त वास येतोय आणि खूप छान झालेली आहे चवीला सुद्धा. गावाला सुद्धा अशीच करतात. जर जवळा टाकायचा नसेल तर तुम्ही तिळकूट टाकून पण करा, छान लागते. कडधान्य टाकून सुद्धा छान लागते. तर अशा तऱ्हेने ही जवळा टाकून केलेली फणसाची भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान आणि टेस्टी झालेली आहे, खूप मस्त झालेली आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.